दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केले। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय। वांगचुक यांच्या मागण्यांमध्ये वावगं काही नाही, मंत्र्याला हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी आहे। भाजपला सध्या कुणी प्रश्न विचारू नये असा माज आहे। नीटच्या घोळामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे, असंही राज ठाकरेंनी टीका करताना म्हटलंय। राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आपण एकदा पाहूयात। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची ज्या बातम्या येत आहेत त्या काळजीमध्ये टाकणाऱ्या आहेत। हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारनं सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायानं या देशातील आंदोलनाची म्हणून रामाच्या तिजोरीला लुटताना सरकार बघू शकतं, त्यांना नागरिकांच्या आंदोलनानं काय फरक पडणार। ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांना स्वतःच्या ताब्यात घेतलंय। निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत, त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जातो। एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे। वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, हीच आहे आणि यामध्ये काहीच वावगं नाहीये। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल मनसे पूर्णपणे सहमती दर्शवत आहे। फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी, दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा। आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी आहोत आणि कायम असू, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय।